नमस्कार. होम कुक मराठी चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत. आजची आपली दिवाळी स्पेशल रेसिपी आहे रवा बेसन लाडू. पाकातले रवा बेसन लाडू छान खमंग खुसखुशीत परफेक्ट कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. तुम्हाला जर आणखी दिवाळी फराळ रेसिपीज हव्या असेल तर तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स बघू शकता. चला तर बघूया पाकातले रवा बेसन लाडू बनवायला लागणारे साहित्य आणि कृती. याकरिता सगळ्यात आधी एका पॅनमध्ये रवा मंद आचेवर कोरडा सतत हलवत 3-4 मिनिटे भाजायचा. रवा मोठ्या आचेवर न भाजता मंद आचेवर भाजायचा. रवा कच्चा राहायला नको. साधारण 3-4 मिनिटांनंतर यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचे. मंद आचेवर सतत हलवत रवा आणखी 2-3 मिनिटे भाजायचा. रवा छान फुलतो. रवा खूप लालसर भाजायचा नाही. हलकासा रंग बदलून छान खमंग भाजला की एका बाउलमध्ये काढायचा. नंतर त्याच पॅनमध्ये आणखी 3 मोठे चमचे तूप घालायचे. तूप वितळले की यामध्ये बेसन घालून कमी मध्यम आचेवर तुपात बेसन एकत्र करायचे. बेसन सारखे ढवळत बादामी रंगावर भाजायचे. तुम्ही आवडीप्रमाणे बेसन समप्रमाणात किंवा कमी जास्त घेऊ शकता. भाजताना बेसन अगोदर घट्ट होऊन साधारण 10 मिनिटांनंतर हलके पातळ होत जाते. बेसन व्यवस्थित खमंग भाजले गेले की गॅस बंद करून सेम बाउलमध्ये काढायचे. बाउलमध्ये काढल्यानंतर रवा बेसन चमच्याने एकत्र करायचे. आता एक तारी पाक करण्याकरता एका पातेल्यात पाणी आणि साखर घालून एकत्र करायचे. मध्ये मध्ये ढवळत मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यायची. पाकाचे प्रमाण हे साखर आणि पाणी यावर अवलंबून असते. उकळी आली की मिश्रणाला असा फेस येतो. कमी आचेवर हे मिश्रण आणखी 2 मिनिटे शिजवायचे. पाक कच्चा नको राहायला, व्यवस्थित जमला पाहिजे. मध्ये पाक चेक करून बघायचा. थोडासा पाक चमच्यामध्ये घेऊन गार झाला की 2 बोटांमध्ये घ्यायचा. चिकटवून बघा. अशी एक तार येत असेल तर समजायचे की पाक तयार आहे. गॅस बंद करायचा. या पाकामध्ये थोडासा ऑरेंज फूड कलर घालत आहे, त्यामुळे लाडवांना खूप छान रंग येतो. हे ऑप्शनल आहे. कलर मिक्स केल्यानंतर हा पाक रवा बेसनाच्या मिश्रणात घालायचा. वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालायचे. व्यवस्थित मिक्स करायचे. गाठी नको राहायला. पाक गरजेपेक्षा म्हणजे 1 तारीपेक्षा जास्त दाट झाला की मिश्रण कोरडे पडून लाडू कडक होतात. आता हे लाडवाचे मिश्रण तयार आहे. कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवायचे. बघा मिश्रण आळून थोडं घट्ट झाले आहेत. आता झाकण न ठेवता लाडू वळण्या इतपत घट्ट होईपर्यंत उघडेच ठेवायचे. हळूहळू मिश्रण आळेल. साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर बघा हे मिश्रण लाडू वळण्याकरता तयार आहे. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. काही गाठी असतील तर त्या फोडून आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे लाडू बनवायचे. मिश्रण थोडे ओलसर असायला पाहिजे, त्यामुळे लाडू सहज वळता येतात. मिश्रण जर कोरडे झाले तर तुम्ही यामध्ये गरजेनुसार थोडे कोमट दूध घालून लाडू वळायचे. मात्र दूध घातले तर लाडू जास्त दिवस ठेवता येत नाही, टिकत नाहीत. दूध घातले असेल तर तुम्ही लाडू फ्रीजमध्ये ठेवू शकता. बघा लाडू तयार आहेत. प्लेटमध्ये ठेवायचे. पाक जर परफेक्ट झाला असेल तर दूध घालायची गरज नसते. लाडू सहज वळता येतात. पाक कच्चा पण नको आणि गरजेपेक्षा दाट पण नको असायला. बघा मस्त टेस्टी चवदार रवा बेसनाचे लाडू तयार आहेत. एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचे. हे लाडू 2 आठवडे सहज टिकतात. तुम्ही असे हे पाकातले रवा बेसनाचे लाडू करून बघा.
तुम्हाला आवडेल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.